नमस्कार, मी शेतकरी पुत्र अशोक वायवट महान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आज सर्व राशनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, त्या संदर्भामध्येच हा व्हिडिओ मी बनवत आहे। कारण की गेले 1 वर्षापासून आपण राशनची केवायसी करत आहोत। राशनची केवायसी ही फक्त जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत, राशन दुकानदार आहेत त्यांच्याकडेच होत होती, पण आता शासनाच्या माध्यमातून ही सुविधा स्वतःच्या मोबाईलमध्ये पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर प्रत्येक राशन कार्ड धारकांनी ज्यांना राशन मिळत आहे अशा सर्व राशन कार्ड धारकांनी आपली केवायसी करायची आहे। मार्च एंडिंग आहे, केवायसी करा, कारण की शासन खूप धडाकेबाज निर्णय घेते। त्यासाठी तुम्हाला केवायसी करणं गरजेचे। जर तुम्ही केवायसी केली तरच इथून पुढे तुम्हाला धान्य मिळणार आहे। जर केवायसी तुम्ही जर नाही केली तर धान्य तुम्हाला मिळणार नाही। केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल करावं लागतं। ॲप इन्स्टॉल करून जी प्रोसेस आहे ती आपण व्हिडिओमध्ये समोर पाहणारच आहोत, पण त्या अगोदर काही महत्त्वाची माहिती आहे। ज्यावेळेस तुम्ही केवायसी करता त्यावेळेस ज्यांची केवायसी करायची तो व्यक्ती तुम्हाला मोबाईल सोबत असणं गरजेचं आहे। त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही केवायसी करताल त्यावेळेस त्यांचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे। लाईव्ह फोटो घेता वेळेस तो व्यक्ती तिथं असणं गरजेचं आहे। जर तो व्यक्ती तिथं असेल तरच तुम्ही केवायसी करू शकता। तर केवायसीची जी फुल प्रोसेस आहे त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागत नाहीत, काही नाहीत, फक्त आधार कार्ड आणि आधार लिंक मोबाईल नंबर आणि ज्यांचे राशनमध्ये नाव आहे, ज्यांची तुम्हाला केवायसी करायची आहे तोच व्यक्ती तुम्हाला समोर तिथं पाहिजे केवायसी करता वेळेस, त्यावेळेसच केवायसी होईल। दुसरा पर्याय, तुम्ही स्वस्त धान्य दुकानदार जे राशनधारक जे आहेत, समजा राशन दुकानदार मालक जे आहेत त्यांच्याकडे जाऊन पण तुम्ही केवायसी तुमची करू शकता। त्यांना तिथे गेल्याच्या नंतर फिंगर लावा लागतं, फिंगर लावून तुमची केवायसी होते। तर ह्या 2 प्रोसेस आहेत, सगळ्यात सोपी प्रोसेस आहे। मोबाईलवरून तुम्ही केवायसी तुमची करू शकता। चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। सर्वप्रथम प्ले स्टोरमध्ये जायचे। प्ले स्टोरमध्ये गेल्याच्या नंतर सर्चमध्ये जायचे। सर्चमध्ये गेल्याच्या नंतर मेरा ई केवायसी असं सर्च करा। सर्च केल्याच्या नंतर 1 नंबरला आपल्याला ऑप्शन दिसेल, त्यावर मेरा ई केवायसी ॲपला क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर त्याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल होईपर्यंत थांबा, पुढची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपल्याला सर्व सांगतो मी। इन्स्टॉलिंग चालू आहे। ओके, इन्स्टॉलिंग होत आहे, स्कॅनिंग होते। ओके, इन्स्टॉल झाल्याच्या नंतर डन करा। डन केल्याच्या नंतर आपल्याला जे इन्स्टॉल झालेलं ॲप आहे मेरा केवायसी त्यावरती क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस आपल्यासमोर दिसेल, त्याला अलाउ मेरा केवायसी टू टेक अ पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ वाईल यूजिंग द ॲप, त्याला परमिशन द्या। ओके, परमिशन दिल्याच्या नंतर आपल्याला पुढे आणखी एक ॲप डाउनलोड करायचे। फेस ID ॲप नॉट इन्स्टॉलेड म्हणते। दिस ॲप रिक्वायर्ड फेस ID टू वर्क, प्लीज इन्स्टॉल इट फ्रॉम प्ले स्टोर। तर आपल्याला ज्यावेळेस तुम्ही मेरा ई केवायसी ॲप ओपन करता, ओपन केल्याच्या नंतर आपल्याला आणखी एक ॲप इन्स्टॉल करायचे, कारण की आधारचं फेस ID आपल्याला इन्स्टॉल करायचे। ते जर केलं तरच आपली केवायसी होणार आहे। त्यासाठी आपल्याला एक्झिट न करता डाउनलोडवरती क्लिक करायचे। डाउनलोडवर क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही आधार फेस ID वरती येताल। आधार फेस ID आल्याच्या नंतर त्याला पण आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे। इन्स्टॉल केल्याच्या नंतर स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस आपण पाहणार आहोत। 44 MBचं आहे। इन्स्टॉल होईपर्यंत थांबा, त्याला कॅन्सल करू नका। कॅन्सल केले तर परत तोच प्रॉब्लेम आपल्यासमोर येणार आहे। तर इन्स्टॉलिंग होईपर्यंत आपल्याला वाट पाहिजे। केवायसी कशी करायची लाईव्ह सर्व डिटेल्स आपण यामध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजतील। ओके, आधार फेस ID इन्स्टॉल झालेला आहे। बॅक करायचे, ते इथं दिसत नाही आपल्या मोबाईलमध्ये, आधार फेस ID कुठंच दिसणार नाही। त्यानंतर आपण परत मेन आपल्या ॲपवर यायचे। सगळ्या एकदा कट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ओके, परत मेरा ई केवायसीवर आलोत आपण। मेरा ई केवायसीवर आल्याच्या नंतर लोडिंग स्टेट, थोडा वाट बघायची थोडा वेळ। त्यामध्ये आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचे। स्टेट जे तुमचं राज्य आहे ते सिलेक्ट करा। महाराष्ट्र सिलेक्ट करतो। व्हेरीफाय लोकेशन व्हेरीफाय करायचे। लोकेशन व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक आधार नंबर टाकायचा। ज्यांची केवायसी करायची त्यांचा आधार नंबर टाकायचा। मी आधार नंबर टाकून घेतोय, तुम्ही पण आधार नंबर यामध्ये टाकून घ्या। आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला जनरेट OTP वर क्लिक करायचे। थोडा वेळ वाट पाहिजे।
ओके, जनरेट OTPवर क्लिक केल्याच्या नंतर हा OTP ज्यांची आपण KYC करीत आहोत त्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर जाणार आहे. तो OTP आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. KYC करायला जे आपल्यासमोर आलेले आहेत त्यांच्याकडे आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे व मोबाईल सोबत असणे गरजेचे आहे. ओके, OTP टाकते. OTP टाकल्याच्या नंतर खाल्ला कॅपचा कोड आपल्याला एंटर करायचा आहे. जशास तसा एंटर करा. कॅपिटल असेल तर कॅपिटलमध्ये एंटर करा, स्मॉल असेल तर स्मॉलमध्ये एंटर करा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ थांबायचं आहे प्रोसेस पूर्ण होईपर्यंत. लक्षात ठेवा OTP हा 10 मिनिट व्हॅलिड असतो. 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला OTP टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला बेनिफिशियरी डिटेल्स आपल्यासमोर दिसेल. त्यामध्ये ज्यांची KYC करायची, ज्यांचा आपण OTP आणि आधार नंबर ज्यांचं टाकलं आहे त्यांचं नाव पूर्ण डिटेल्स आपल्यासमोर येणार आहे. वरती नाव, त्यानंतर खाली स्टेट येणार आहे, कार्ड नंबर म्हणजे राशन कार्डचा ऑनलाईन नंबर येणार आहे, डिस्ट्रिक्ट येणार आहे. KYC अप्रूव्हल हे तर काहीच दाखवत नाही आणि KYC स्टेटस पण काहीच दाखवत नाही, फक्त आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दाखवते. तर त्याचं खाली ऑप्शन आहे फेस eKYC. ह्या फेस eKYCसाठी आपण आधारचं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं होतं. ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा, तरच आपल्याला फेस eKYC करता येईल. हे लक्षात असू द्या. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, पूर्ण डिटेल्स दिलेले आहे, स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल. तर आपण फेस eKYCवरती आता क्लिक करतो आहे. फेस eKYCवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कन्सेंट इंग्लिश आणि हिंदीमध्ये खाली दाखवतं आहे. पूर्ण डिटेल्स वाचून घ्या. वाचून घेतल्याच्यानंतर त्याला ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर आपल्यासमोरून अलाव आधार फेस RD टू टेक पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ. तर आपल्याला ह्याला अलाव करायचं. याला अलाव जर केलं तरच आपली KYC होणार आहे किंवा कॅमेरा ओपन होणार आहे. कॅमेरा ओपन झाला तरच ते KYC होईल आपली, नाही तर होणार नाही. तर वाईल युजिंग द ॲप यावरती क्लिक करून त्याला परमिशन द्या. आपण फर्स्ट टाइम करतोय त्यामुळे ते इन्स्टॉलायझिंग स्टेप 2 5 पर्यंत थांबायचे आपल्याला. ओके, तर हे डायग्राम आपल्यासमोर दिलेले, त्यांनी काही ऑप्शन दिलेले आहेत. फेस ऑथेंटिकेशन ॲडवाइस, ज्यावेळेस आपण फेस KYC करतो, फेस त्यांचा चेहरा समोर घेऊन त्यावेळेस डोळे ब्लिंक करायचे, इकडे तिकडे चेहरा फिरायचा, चष्मा घालायचा नाही, लाईटच्या प्रकाशामध्ये पाहिजेत आणि स्ट्रेट उभं राहायचं. फक्त चेहऱ्यापुरतीच तुम्हाला डिटेल्स घ्यायची आहे. त्यानंतर खाली आय एम अवेअर ऑफ दिस ॲडवायझर अँड नीड टू बी शो अगेन यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि प्रोसीड अगेनला क्लिक करा. त्यानंतर फ्रंट कॅमेरा चालू होईल. आपल्याला बॅक कॅमेरा चालू करायचा आहे आणि जे आपल्यासमोर आलेले आहेत त्यांचे फक्त चेहऱ्यापुरतेच घ्यायचे. त्यांचे डोळे ब्लिंक करायला लावायचे. चेहरा इकडे तिकडे घेत नाही तोपर्यंत डोळे चालू बंद करायला लावा. त्यानंतरच पूर्ण प्रोसेस होईल. ओके, KYC आपली सक्सेसफुल झालेली आहे. आता पुढे आपल्याला डिटेल्स पाहिजे. आपली KYC स्टेटस काय दाखवत आहे, काय प्रॉब्लेम आहे का, सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत. ओके, असा मेसेज येईल तुम्हाला KYC स्टेटस, KYC रजिस्टर्ड सक्सेसफुली, डेट आणि टाईम पण दाखवेल, म्हणजे आपली KYC सक्सेसफुल झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही KYC करू शकता. तर आता आपण ज्यांची KYC केलो त्यांची डिटेल्स आपण पाहणार आहोत की त्यांची KYC सक्सेसफुल झाली का नाही, त्याचं स्टेटस काय दाखवते ते चेक करणार आहोत. त्यासाठी आपल्याला परत स्टेट सिलेक्ट करायचे, महाराष्ट्र. लोकेशन व्हेरिफिकेशन करायचं आहे लोकेशनचं. त्यानंतर त्यांचा आधार नंबर टाकायचा. मी आधार नंबर टाकून घेतो, तुम्ही पण टाका. ओके, आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर आपल्याला जनरेट OTPवर परत क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर परत OTP सेंड होईपर्यंत वाट पाहायची. परत त्यांच्या मोबाईलवरती OTP जाणार आहे. OTP टाकल्याच्या नंतर खाल्ला कॅपचा कोड जशास तसं टाकून घ्या. स्मॉल असेल स्मॉलमध्ये, कॅपिटल असेल कॅपिटलमध्ये. व्हेरिफिकेशन होत आहे. जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत आहे तोपर्यंत थांबायचे. बॅक बटन वगैरे काही दाबू नका, नाही तर सर्व डिटेल्स कॅन्सल होईल. ओके, तर आपल्यासमोर आता बेनिफिशियरी डिटेल्स आलेले आहे. सुरुवातीला आपण पाहिलं त्यावेळेस KYC स्टेटस हे काहीच दाखवत नव्हतं. इथं आता KYC स्टेटस Y म्हणजे आपली KYC झालेली आहे. अशी जेवढे बी त्या राशनमध्ये जेवढ्या व्यक्तींचे नाव असतील त्यांची प्रत्येकांची KYC करणे गरजेचे आहे. जर KYC केली तर इथून पुढे तुम्हाला धान्य मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तुर्तास धन्यवाद. जय जवान जय किसान.